या सर्वांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया ही सामाजिक संघटना करत होती, करत राहणार आणि याच्यानंतर पण करत राहणार. आणि या ठिकाणी असे खंत आहे की आपण ज्या प्रमाणे आपण काम करायला पाहिजे, सर्व पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी एकमेकांचे हेवे देवे, यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, मी किती काम केलं किंवा यांनी किती काम केलं याचं अवलोकन न करता आपण संघटनेच्या पदाधिकारी म्हणून आपण संघटनेला किती न्याय दिला किंवा आपण आपल्याकडं संघटना म्हणून एखादं काम आलं किंवा एखादं घटना आली, त्या घटनेला आपण कितपत न्याय दिला, आपण सगळ्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. कारण की बऱ्याचशा ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे, प्रत्येक घटनेमध्ये पाहायला मिळालेलं आहे की आपण ज्या वेळेस त्या घटनेला न्याय देण्यासाठी जातो तर कुठं आपल्याला अपयश येतं किंवा आपल्याला थोडंसं एक पाऊल मागे यावं लागतं. परंतु हे जे एक पाऊल मागे आहे ते एक पाऊल मागे नाही, आपण ठरलो म्हणजे हे नाही, त्याला आपण कसा न्याय देता येईल आणि कसं आपण त्या घटनेला कसं आपण न्याय देऊ याच्यासाठी आपण विचारपूर्वक आपण आपला पाय मागे घेतलेला असतो. त्याला सिंहावलोकन म्हणतात. मी एवढा मोठा वक्ता नाहीये, परंतु या विचार मंचावर बसलेल्या यांचं मी वेळोवेळी मार्गदर्शन ऐकत असतो, त्यांच्याकडून शिकत असतो आणि यापुढेही शिकत राहील. फक्त बोलण्याची पद्धत माझी थोडीशी गावठळ असल्यामुळं थोडंसं हे वाटत असेल की बाबा काय बोलतो, कसं बोलतो, काहून बोलतो, परंतु मी ह्याच स्टेजवर ह्याच संघटनेमुळे आणि खिलारे सर असतील, अनिल गवळे सर असतील, प्रमोदजी थोरात असतील, आपले जे पदाधिकारी, आता सगळ्यांचे नाव घेत बसलो तर आपल्याला ही मीटिंग बरेच लांब जाईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळेच आपण एकमेकांना सोबत घेऊन आपण संघटना ही सुरू केलेली आहे आणि तिचं वाटचाल एकदम यशस्वीपणे चालू आहे. असं कुठंच नाही आहे की आपण कमी करतोय, कमी लेखतोय, चालू आहे आपलं काम. परंतु हे जर काम चालू ठेवण्याचं जे काम आहे आपण एकत्रपणे करतो. एखाद्या वेळेस एखादं चाक कमी होतं, एखादं खाली गड्ड्यात जातं, एखाद्या चिखलात रोखतं, तसं कधी होतं. या घडामोडीमध्ये कधी असं पण होतं चाक निघून पडतं, पण खिलारे सरांसारखे असते, जाणारा पाकळे सरांसारखे असते, ते चाक वर उचलून ते गाडीला लावण्याचं काम हे लोक करत असतात आणि ते काम करत असताना आम्हाला हे अनुभव मिळत असतात. यासाठी मी सर्वांच्या वतीने आणि सर्वांना असं आवाहन करतो, आपल्या सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया व सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनचे जे फाउंडर डॉक्टर दीपक खिल्लारे सर आहे आणि अनिलजी गवळे सर आहे, प्रमोद थोरात साहेब, ठाकरे सर आहे, यांचं वारंवार नाव घेण्याचं कारण असं आहे की यांनी काम केलेले. असंच नाही की बाबा आलं बसलो गेले, काही नाही, सगळ्यांनी काम केलेले, सगळ्यांनी या संघटनेला आणि सगळ्या मित्रपरिवाराला न्याय देण्याचं काम केलेले. मी साक्षीदार आहे. लय आले लय गेले, परंतु ही संघटना पण आहे आणि सगळे लोक पण आहे. सगळे सांगतील की सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशनने काय केलेलं आहे. तर याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन कशी महाराष्ट्रभर नाही तर आपल्या भारतामध्ये कशी झळकेल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती एक दिवस असं येईल की सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया ही आपल्या भारतात अशा स्टेजला जाणार आहे आणि सर्वांचं नाव लौकिक होणार आहे, आपलं काम पण लौकिक होणार आहे. तर मी ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि पुढील जी रूपरेषा आहे ती आपण चालूच ठेवणार आहे. सरपंच येणार आहे. सर्वांनी मला बोलायचं असं आहे की सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त करा.
सगळे आपल्या आपल्या अडीअडचणी घेऊन आलेले इथे. आपण काय, मला अडचण आहे, तुम्हाला अडचण आहे, सगळ्याला अडचण आहे, सगळ्यांनी बोलायला पाहिजे. जसं सचिन भाऊ बोलले, आपण सगळ्यांनी बोलायलाच पाहिजे, आपण आपली अडचण आपण सांगायलाच पाहिजे. जोपर्यंत आपण आपली अडचण सांगणार नाही आपल्या आपल्या परिवारातील पदाधिकाऱ्यांना, सदस्यांना आपल्याला कळणार नाही की आपल्या या माणसाला आपली काय अडचण आहे, तोपर्यंत आपण काय म्हणून चालली आपली संघटना, चालली आपले पदाधिकारी, चालली आपली मीटिंग. हे नाहीये, सगळ्यांनी आपलं काम सांगायला पाहिजे. आपण इतक्या लावून आता बोर्डे साहेब आहे, ते आझाद शेख आहे, ते एवढे बोर्ड कन्नडहून आलेले. कन्नड किती दूर आहे इथून? 70-80 किलोमीटर आहे. भास्करजी खंडागळे साहेब आहे, गंगापूरहून आलेले, ते पण एवढे दूरून आले. फक्त मग ऐकण्यासाठी आले का? त्यांनी आपल्या सगळ्या अडचणी, त्यांनी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या आत्मपरीक्षणातून आणि आपल्या पदाधिकारी मार्गदर्शक असणारे डॉक्टर दीपक खिलारे सर, अनिल सर, भरत साहेब, चांदराव पाटील सर, आपण सगळे मिळून एक मोठी करून आपली आपली अडचण सोडायची. आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या संघटनेचं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पण घटना घडेल त्या घटनेला न्याय देण्याचं काम करायचंय. एवढं बोलतो. लांबलेलं भाषण आहे, थोडं वर खाली बोलला असेल, माफ करा. जय हिंद.